हाय मुलांनो, आज आपण 20th लेसन बघणार आहोत ज्याचं नाव आहे अवर कम्युनिटी लाईफ. म्हणजे आपले समूह जीवन. कम्युनिटी म्हणजे काय? समूह म्हणजेच ग्रुप. ओके, कॅन यू टेल, तुम्ही हे सांगू शकता का? व्हॉट डिफरन्स डू यू सी इन द टू पिक्चर शोन अबव? आता इथे वरती 2 चित्र दाखवलेले आहेत. तर या चित्रामध्ये तुम्हाला काय फरक दिसतोय? तर या पहिल्या चित्रामध्ये ही मुलगी एकटीच बसलेली आहे आणि तिला खूप बोर होतंय असं दिसतंय ना तिच्या चेहऱ्यावरून. आणि या सेकंड पिक्चरमध्ये, दुसऱ्या चित्रामध्ये, ही मुलगी तिचे मित्रमैत्रिणी आल्यामुळे खेळायला ती खूप खुश झालेली आहे. हुज कंपनी डू यू एन्जॉय? मग यातल्या कुठल्या चित्रामधली, कुठल्या मुलीची तुम्हाला कंपनी म्हणजे त्यांच्यासोबत तुम्हाला मजा येईल खेळायला? तर या चित्रामधल्या येईल, हो ना. हाऊ डू यू डिसाईड विच गेम टू प्ले? कोणती गेम खेळणार हे तुम्ही कसं ठरवता? तर तुम्ही सगळ्यांना विचारता काय गेम खेळायची, कोणाला कोणती गेम आवडते आणि त्याप्रमाणे तुम्ही खेळत असता. वी लाईक द कंपनी ऑफ अदर पीपल. आपल्याला दुसऱ्या लोकांची संगत आहे ती आवडते. ॲट होम वी लिव्ह विथ अवर पॅरेंट्स. घरामध्ये आपण आपल्या आईवडिलांसोबत, आपल्या पालकांसोबत राहतो. वी ऑल्सो हॅव नेबर्स. तसेच आपल्याला शेजारीसुद्धा असतात. वी मिस अवर फ्रेंड्स इफ वी कांट मीट देम. जर आपण आपल्या मित्रमैत्रिणींना भेटलो नाही तर आपल्याला त्यांची आठवण येते. बघा, 1-2 दिवस तुम्ही खाली खेळायलाच जाऊ नका तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत. शाळेत पण जायचं नाही, खेळायला पण जायचं नाही. तुम्हाला बोर होतं ना, तुम्हाला त्यांची आठवण येते. वी मिस इवन अवर पेट्स वेन दे आर नॉट अराउंड. त्याचप्रमाणे जर आपण काही पाळलेले प्राणी असतील, मांजर असेल, कुत्रा असेल, जर ते खूप वेळ आपल्याला दिसले नाही तरी आपल्याला त्यांचीसुद्धा आठवण येते. पीपल लाईक टू लिव्ह इन ग्रुप्स. लोकांना ग्रुप्समध्ये म्हणजे समूहामध्ये राहायला आवडतं. लिव्हिंग इन द कंपनी ऑफ अवर फॅमिली, नेबर्स अँड अदर पीपल मीन्स लिव्हिंग इन अ कम्युनिटी. तर आपल्या कुटुंबासोबत, शेजाऱ्यांसोबत आणि दुसऱ्या लोकांसोबत, इतर लोकांसोबत राहणे म्हणजेच समूहामध्ये राहणे, म्हणजेच समूह जीवन. ठीक आहे. आता या पिक्चरमध्ये काय दिसत आहे? अ गर्ल टॉकिंग टू अ ग्रुप ऑफ चिल्ड्रन. तर या चित्रामध्ये दिसत आहे की ही मुलगी जी आहे, तर इथं खूप मुलांचा ग्रुप आहे, तर त्यांच्याशी बोलत आहे. चिल्ड्रन होल्डिंग हँड्स इन अ सर्कल. आता हे गेम आहे. एकमेकांचा हात धरून ही मुले उभी राहिलेली आहेत. हेल्पिंग अ बॉय हू हॅज फॉलन ऑफ हिज बायसिकल. आणि या पिक्चरमध्ये दिसत आहे की हा मुलगा सायकलवरून पडला आहे. मग इतर लोक त्यांना मदत करत आहेत. म्हणजे हेच झालं की समूह जीवनाचे फायदे काय आहेत. तर आपल्याला एकमेकांना खेळायला भेटतं, आपल्याला एकमेकांना मदत करता येते. ठीक आहे. कम्युनिटी लाईफ इज इंटरडिपेंडंट. तर समूह जीवन हे एकमेकांवर अवलंबून आहे. वी ऑल नीड कम्युनिटी लाईफ. आपल्याला सगळ्यांनाच समूह जीवन लागते. इफ वी डोंट हॅव फ्रेंड्स अँड अदर पीपल अराउंड अस, हू विल वी स्पीक टू? जर आपल्याला मित्रमैत्रिणी नसतील आणि आपल्या आजूबाजूला लोकच नसतील तर आपण मग कोणाशी बोलणार? हू विल वी शेअर अवर जॉयज अँड सॉरोज विथ? तर जॉय म्हणजे आनंद आणि सॉरो म्हणजे दुःख. मग आपलं आनंद, आपलं दुःख आपण कोणाशी शेअर करणार, कोणाला सांगणार जर आपल्या आजूबाजूला लोक नसतील, आपल्याला मित्रमैत्रिणी नसतील तर? इन अ कम्युनिटी वी गेट कंपॅनियन्स. तर आपल्याला कम्युनिटीमध्ये, आपल्या समूहामध्ये आपल्याला कंपॅनियन्स म्हणजेच काय, जोडीदार भेटतात. वी फील सिक्युअर इन देअर कंपनी. आणि त्यांच्यासोबत आपल्याला छान वाटतं. वी हेल्प देम अँड दे टू हेल्प अस. मग आपण एकमेकांना मदत करतो. दिस इज नोन ॲज कोऑपरेशन. आणि यालाच कोऑपरेशन म्हणजे सहकार्य असं म्हणतात. म्युच्युअल कोऑपरेशन इज द ग्रेटेस्ट बेनिफिट ऑफ कम्युनिटी लाईफ. तर म्युच्युअल कोऑपरेशन म्हणजे परस्परांना, एकमेकांना सहकार्य करणे. तर हे सामूहिक जीवनाचा सर्वात मोठा फायदा आहे. रूल्स आर नीडेड टू बिल्ड दिस कोऑपरेशन. आणि हे जे सहकार्य आहे ते करण्यासाठी काही नियम आहेत, रूल्स बनलेले आहेत. यूज युअर ब्रेन पॉवर. जरा तुमचे डोके चालवा बरं. व्हॉट इफ देअर वेअर नो फार्मर्स? जर शेतकरीच नसतील तर काय होईल? मग शेती कोण करणार? आपल्याला खायला अन्न कसं भेटणार? व्हॉट इफ देअर वेअर नो स्कूल्स? काय होईल जर शाळाच नसतील तर? मुलं कशी शिकणार?
आपल्याला लिहिता वाचता कसं येणार आणि आपल्याला घरी किती बोर होऊन जाईल. व्हॉट इफ देअर वेअर नो हॉस्पिटल्स, जर हॉस्पिटलच नसतील, दवाखाने नसतील तर काय होईल? मग पेशंटवरती उपचार कसे करता येणार? व्हॉट इफ गार्बेज वेअर टू पाईल अप, पाईल अप म्हणजे तसेच पडून राहणे, सडून जाणे. मग कचऱ्याचे ढीग जर तसेच साचून सडून गेले तर काय होईल? खूप दुर्गंधी येईल, आपण आजारी पडू. अवर डेली नीड्स आर फुलफिल्ड इन अ कम्युनिटी, आपल्या ज्या रोजच्या गरजा आहेत त्या समूहामध्ये पूर्ण होतात. एज्युकेशन अँड हेल्थ फॅसिलिटीज फॉर एव्हरीवन कॅन बी डेव्हलप्ड इन अ कम्युनिटी, तर शिक्षण आणि आरोग्याच्या ज्या सोयी आहेत तर त्या समूह जीवनामध्ये त्या डेव्हलप होतात, म्हणजे समूह जीवनामध्ये त्या पूर्ण होतात. गुड्स हॅव टू बी प्रोड्यूस्ड टू सॅटिस्फाय नीड्स, तर आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी वस्तूंचे उत्पादन झाले पाहिजे. दिस इज कॉल्ड प्रोडक्शन ऑफ गुड्स, त्यालाच आपण वस्तू उत्पादन असं म्हणतो. द प्रोसेस ऑफ रिचिंग दोज गुड्स टू पीपल इज कॉल्ड सर्व्हिस, आणि हे जे उत्पादन केलेल्या वस्तू आहेत त्या लोकांपर्यंत पोहोचवणे या क्रियेला सर्व्हिस म्हणजे सेवा असं म्हणतात. प्रोडक्शन अँड सर्व्हिस आर बोथ नेसेसरी टू सॅटिस्फाय नीड्स, मग आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी प्रोडक्शन म्हणजे उत्पादन आणि सर्व्हिस म्हणजे ते तिथपर्यंत पोचण्याची सेवा, ह्या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. मेनी पीपल कॉन्ट्रीब्यूट टू दिस, आणि हे सगळं करण्यासाठी खूप लोक आपलं योगदान देतात. वन पर्सन कॅन नॉट प्रोड्यूस एव्हरीथिंग, एकच व्यक्ती सगळ्या गोष्टींचं उत्पादन घेऊ शकत नाही. नायदर कॅन ही गिव्ह ऑल सर्व्हिसेस बाय हिमसेल्फ, त्याचप्रमाणे जो वस्तू उत्पादन करणारा आहे तो सगळ्या सोयी किंवा सेवा आपल्याला पुरवू शकत नाही एकटा. म्हणून कम्युनिटी लाईफ इज इंटरडिपेंडंट, आणि म्हणूनच समूह जीवन हे परस्परांवरती अवलंबून आहे. ठीक आहे, म्हणजे एकाने जर समजा शेतकरी जर शेतामध्ये धान्य पिकवत असेल तर ते लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करणारी व्यक्ती वेगळी असते. किंवा कोणतंही फॅक्टरीमध्ये माल तयार होतो, काहीही तयार होत असेल तर समजा तुमची खेळणी आहेत ती फॅक्टरीमध्ये तयार होतात, पण जो फॅक्टरीमध्ये जो मालक आहे जो ती खेळणी बनवतो तोच तो विकतो का? तर नाही, ते दुकानदार तिथून माल विकत घेतात आणि दुकानदार आपल्याला विकतात. ठीक आहे, म्हणजे ही जी कम्युनिटी लाईफ आहे, समूह जीवन आहे, ते एकमेकांवरती अवलंबून आहे. रूल्स फॉर लिव्हिंग इन अ कम्युनिटी, आता समूहामध्ये राहण्याचे काही नियम आहेत ते बघूयात. रूल्स आर नेसेसरी फॉर स्मूथ रनिंग ऑफ कम्युनिटी लाईफ, तर समूह जीवन हे सुरळीतपणे चालावे त्यासाठी काही नियम गरजेचे आहेत. वी हॅव टू डील विथ अदर पीपल इन अवर कम्युनिटी ऑल द टाईम, आपल्याला समूहामध्ये खूप साऱ्या लोकांचा संपर्क येत असतो. फॉर स्मूथ रनिंग ऑफ अवर डे टू डे अफेअर्स एव्हरीबडी हॅज टू फॉलो सर्टन रिस्ट्रिक्शन्स, आणि आपले जे रोजची कामं आहेत ती सुरळीत व्हावीत म्हणून प्रत्येकाने काहीतरी त्यांच्या मर्यादा आहेत त्या पाळल्या पाहिजेत. दीज आर नोन ॲज रूल्स, आणि त्यालाच आपण नियम असे म्हणतो. रूल्स ब्रिंग डिसिप्लिन टू कम्युनिटी लाईफ, नियमांमुळे समूह जीवनाला शिस्त लागते, शिस्त भेटते. ठीक आहे, आता या चित्रामध्ये काय दिसत आहेत? गर्ल्स प्लेईंग खो खो, इथे ह्या मुली ज्या आहेत त्या खो खो खेळत आहेत. कॅन यू टेल, तुम्ही हे सांगू शकता का? वाय आर रूल्स नेसेसरी इन गेम्स, आता इथं खो खो खेळताना खो खोचे काही नियम असतात बरोबर, तुम्हाला माहीत आहेत ना. तर हे खो खो खेळताना जे नियम आहेत ते का पाळले पाहिजेत? कारण ते रूल्सनुसार तो गेम खेळला नाही तर तो गेम खूपच विचित्र होऊन जाईल, म्हणजे स्मूथली होणार नाही, सुरळीतपणे ज्याला वाटेल तसा तो गेम खेळत राहील, हो ना, आणि त्याच्यामध्ये गोंधळ तयार होईल. व्हॉट आर ॲडव्हान्टेज ऑफ प्लेईंग अकॉर्डिंग टू द रूल्स, आत्ताच सांगितलं की रूल्सनुसार, नियमानुसार खेळण्यामुळे काय फायदे होतात, तर तुम्ही खूप वेळ चांगल्या प्रकारे खेळू शकता. व्हॉट इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग अबाउट टीम स्पोर्ट्स, आता टीम स्पोर्ट जे आहेत म्हणजे एकत्र टीमने खेळणारे जे खेळ आहेत ग्रुप करून, तर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे? काय आहे तर रूल्स फॉलो करून खेळणे. बिफोर प्लेईंग एनी गेम वी मस्ट फर्स्ट अंडरस्टँड इट्स रूल्स, कोणताही खेळ खेळताना पहिल्यांदा त्याचे नियम काय आहेत तो खेळण्याचे ते समजून घेतले पाहिजे. द रूल्स ऑफ द गेम आर द सेम फॉर एव्हरीबडी, प्रत्येकासाठी प्रत्येक खेळाचे जे नियम आहेत ते सारखेच असतात, एकाला वेगळे दुसऱ्याला वेगळे असं नसतं.
एव्हरी प्लेयर हॅज टू फॉलो द रूल्स. प्रत्येक खेळाडूने ते नियम जे आहेत खेळाचे ते पाळलेच पाहिजेत. ओन्ली देन डज द गेम गो ऑन स्मूथली. आणि मग जेव्हा जर सगळ्या मुलांनी जर त्याचे नियम व्यवस्थित पाळले तरच तो जो खेळ आहे तो सुरळीतपणे नीट खेळला जाईल. सिमिलरली, इन ऑर्डर टू मेक शुअर दॅट कम्युनिटी लाईफ ऑल्सो गोज ऑन स्मूथली वी मस्ट फॉलो द रूल्स. आणि त्याचप्रमाणे जर आपल्याला वाटत असेल आपलं जे समूह जीवन आहे ते सुरळीतपणे चालावे तर आपण त्याचे नियम पाळलेच पाहिजेत. ओके. गेम्स हॅव ॲन इम्पॉर्टंट प्लेस इन अवर लाईव्स. आपल्या जीवनामध्ये खेळाला खूप महत्त्वाची जागा आहे. वी इम्बाईब द क्वालिटीज ऑफ कोऑपरेशन अँड युनिटी थ्रू गेम्स. तर खेळामुळे आपल्याला सहकार्य आणि एकी तर हे जे गुण आहेत ते इम्बाईब म्हणजे अंगी लागतात. पार्टिसिपेशन, डिटर्मिनेशन अँड पॅशन आर मोस्ट इम्पॉर्टंट इन गेम्स दॅन विनिंग ऑर लुझिंग. कोणताही खेळ खेळताना हार जीत यापेक्षा त्या खेळामध्ये पार्टिसिपेशन म्हणजे सहभाग घेणे, डिटर्मिनेशन म्हणजे जिद्द ठेवणे आणि पॅशन म्हणजे जोश असणे. तर या महत्त्वाच्या गोष्टी आहेत. कोण जिंकतंय कोण हारतंय हे महत्त्वाचं नाही आहे. तुम्ही मनापासून तो खेळ खेळणे, प्रत्येकाने त्याच्यामध्ये सहभागी होणे हे महत्त्वाचं आहे. स्पोर्ट्स हेल्प अस टू स्टे हेल्दी. खेळांमुळे आपण निरोगी राहतो, निरोगी राहण्यास मदत होते. फाइंड द रूल्स नेसेसरी फॉर कम्युनिटी लाईफ फ्रॉम दोज गिवन बिलो. आता खाली काही रूल्स दिलेले आहेत तर ते कम्युनिटी लाईफसाठी म्हणजे समूह जीवनासाठी आहेत का ते सांगायचे आहे. पुट अ राईट अगेन्स्ट द करेक्ट रूल्स अँड अ क्रॉस अगेन्स्ट द रॉंग वन्स. तर जर करेक्ट असेल तर राईट टिक करायचं आहे, रॉंग असेल तर क्रॉस टिक करायचं आहे. जम्प द क्यू अँड क्लाइंब ऑन द बस. आता बससाठी समजा लाईन लावलेली. क्यू म्हणजे काय तर रांग लावलेली आहे. लाईनमध्ये लोक उभी आहेत बसमध्ये चढण्यासाठी. तर ती रांग मोडायची आणि आपण स्वतः बसमध्ये चढायचं. तर हे चुकीचं आहे. क्रॉस द रोड ऑन द झेब्रा क्रॉसिंग. झेब्रा क्रॉसिंगवरूनच रस्ता क्रॉस करायचा. तर हे करेक्ट आहे. इफ इंजर्ड गो टू अ डॉक्टर ऑर प्रायमरी हेल्थ सेंटर ॲट वन्स. जर आपल्याला काही जखमी झाले असेल तर डॉक्टरकडे जायचं किंवा जे प्राथमिक आरोग्य केंद्र असतात तिथं जायचं. तर बरोबर आहे. रिपोर्ट अ लिकिंग टॅप इन अ पब्लिक प्लेस टू द ग्रामपंचायत ऑर द लोकल गव्हर्नमेंट बॉडी. जर सार्वजनिक ठिकाणचा नळ आहे तो लीक होत असेल म्हणजे त्याच्यातून पाणी गळत असेल तर म्हणजे तो नीट बंद होत नसेल तर ग्रामपंचायतीला किंवा तिथले कुठले जे गव्हर्नमेंट सरकारी बॉडी आहे म्हणजे तिथलं कुठलं सरकार असेल तर शासन असेल तर त्याला सांगायचं. तर हे बरोबर आहे. डू नॉट ट्रॅव्हल विदाऊट अ तिकीट. तिकीट न काढता प्रवास करायचा नाही. बरोबर. प्रवास करताना नेहमी तिकीट काढूनच करायचा. डिस्कस याची चर्चा करा. रूल्स हेल्प टू प्रिव्हेंट क्वारल्स, फाईट अँड पार्शियालिटी. व्हॉट डू यू थिंक. तर नियमांमुळे भांडणतंटे कमी होतात आणि भेदभाव होत नाही. तर तुम्हाला काय वाटतं. तर बरोबर आहे. सगळ्यांसाठी जर समान नियम असतील मग तो कोणीही असू दे मग त्याच्यामध्ये पार्शालिटी म्हणजे भेदभाव होत नाही की एकाला वेगळे नियम दुसऱ्याला वेगळे नियम असं होत नाही. ओके. ऑलवेज रिमेंबर नेहमी लक्षात ठेवा. लेट अस ऑल हेल्प इच अदर. तर आपण प्रत्येकाने एकमेकांना मदत केली पाहिजे. लेट अस ऑल फॉलो द राईट पाथ. आणि योग्य मार्गावरतीच आपण चाललो पाहिजे. संत तुकाराम यांनी म्हटलेलं आहे. व्हॉट वी हॅव लर्न्ड. मग आता या लेसनमधून आपण काय शिकलो. पीपल लाईक टू लिव्ह इन अ कम्युनिटी. तर लोकांना समूहामध्ये राहायला आवडते. म्युच्युअल कोऑपरेशन इज द ग्रेटेस्ट बेनिफिट ऑफ कम्युनिटी लाईफ. तर समूह जीवनाचा परस्पर सहकार्य हा सगळ्यात मोठा बेनिफिट म्हणजे फायदा आहे. आवर डेली नीड्स आर फुलफिल्ड इन कम्युनिटी लाईफ. आपल्या ज्या दैनंदिन गरजा आहेत त्या समूह जीवनामध्ये पूर्ण होतात. रूल्स आर नीडेड फॉर स्मूथ रनिंग ऑफ कम्युनिटी लाईफ. समूह जीवन सुरळीतपणे चालण्यासाठी नियमांची गरज असते. गेम्स टीच अस कोऑपरेशन अँड युनिटी. खेळ आपल्याला परस्पर सहकार्य आणि एकता शिकवतात. स्पोर्ट्स कीप अस हेल्दी. खेळांमुळे आपण निरोगी राहतो. तर हे आपण या लेसनमधून शिकलो. ओके. हा लेसन संपलेला आहे. बाय बाय.